जगाच घातला तलपत वरी पोहडविला वैकुंठ नायक वा उदरावरी सुरेख वस्त्र धाकी यशोदा माये महाराज ती माय होय. माईनं काय केलं लहानात एक पलंग टाकलेला महाराज बारका पलंग टाकलेला पलंगावर गादी टाकलेली आणि त्या गादीवर कृष्ण भगवंताला झोपवलेले महाराज आणि त्याच्यावर आपल्या बाळाला मच्छर चावू नये म्हणून करता एक सर्वसाधारण हलकासा एक गमजा त्याच्या अंगावर टाकलेला आहे. जेवढी आई काळजी करते का तेवढं महाराज कुणीच करीत नाही. एवढं प्रेम त्या आईचं की बास दुसरं प्रेम नाही कुणाचं. अशा प्रकारे कृष्ण भगवंताला अंगणामध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे कृष्ण भगवंत त्या ठिकाणी शोभून दिसू लागलेले आहेत. जगाचे कवच जगजीवन माया त्यासी घाली पांघरून आयसा कृष्णांगणी निजवून माया गेली घरा होय. सगळ्या जगाचं सुरक्षा कवच भगवंत आहे. सगळ्या जगाचं कवच होय. आणि त्याचं जर कवच नसेल ना महाराज भगवंतानं जर कवच आपल्याला दिलं नसतं ना ते वरून जर त्वचा दिली नसती ना महाराज होय काय शरीराची अवस्था होय. कुणी एक फुगा की कुणी एक फुगा सगळे फुगेच निघाले असते कुणी त्या भगवंतानं हे सुरक्षा कवच हे त्वचा दिलेली महाराज. त्या भगवंताचं सगळ्याला कवच आहे सुरक्षा आहे आणि त्या भगवंतावर मातेनं पांघरून टाकलेलं आहे प्रेम आहे महाराज आईचं. आणि ती माता यशोदा माता घरामध्ये आपल्या घरकामासाठी आतमध्ये गेलेली आहे. नंदई गेला बाहेरी अंगणी एकलाच श्रीहरी तो शकटासूर दुराचारी कंस तया पाठवी. मातेने कृष्णाला अंगणामध्ये झोपवलेले ऊन पडलेले माता घरकामामध्ये आतमध्ये गुंतलेली आहे. नंद राधेबी आपला कारभार बघण्यासाठी व्यवहार बघण्यासाठी बाहेर गेलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये शकटासूर गाडा होता येत होतं महाराज. त्याला काय होता येत होतं गाडी हो ट्रॅक्टर होता येत होतं ट्रक होता येत होतं पुन्हा ते आता टर्बो होता येत होतं कंटेनर होता येत होतं. अशा पद्धतीनं त्याला काय बी होता येत होतं महाराज. म्हणजे आजच्या भाषेत पहिली गाडी त्या काळात ज्यावेळेस ग्रंथ लिहिला का शिरदर स्वामीनं त्यावेळेस गाडा आणि गाडी हे दोनच गोष्टी होत्या वाहनं नव्हती ही बाकीचे. असं त्याला होता येत होतं. तो शकटासूर कंसाच्या समोर गेला आणि कंसाला काय म्हणतो कंसाशी म्हणे सक्टासूर मी तुझा शत्रुवदीन साचार मी गाडा होनी दुर्धर जाईन नंद अंगणी. सक्तासूर गेला आणि कंसाला प्रणाम केला आणि कंसाला म्हणू लागलाय राजे तुमचा शत्रू खूप मोठा झालेला आहे आणि त्याला संपवण्याचं काम मी करतो. मला गाडा होता येतं महाराज. मला काय होता येतं गाडा होता येतं. गाडा होऊन तुमच्या शत्रूच्या अंगावर जातो आणि त्याला संपवून टाकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो शकटासूर राजाच्या समोर बोलू लागलेला आहे. कृष्णांगणी क्रीडता वरी लोटे नाव चित्ता कंशी आईशे ऐकता गौरविला दुरात्मा. त्या नंदराजाच्या अंगणामध्ये तो कृष्ण तो बाळ खेळत असताना किंवा पहुडलेला असताना मी त्या ठिकाणी जाईल आणि मोठाचे मोठा गाडा होईल महाराज. खडी चोपायचं इंजन खडी चोपायचं इंजन तसल्या पद्धतीचा गाडा होईल आणि ते एकदा जर अंगावर आलं ना होय खडीवर गेली की पुन्हा खडीवर दिसत नाही महाराज. सपाट होती सपाट आणि तशा पद्धतीनं मोठाची मोठा अवजड मी गाडा होईल आणि कृष्णाच्या अंगावर जाईल तुझ्या शत्रूच्या अंगावर जाईल आणि त्याला संपवून टाकेल. अशा प्रकारे कंसापाशी तो शकटासूर बोलू लागलेला आहे. तो अंगणी गुप्त रूपे येऊनी जपत होता पापखानी एकांत देखोनी ते क्षणी
कृष्णावरी लोटला. तो शक्तासूर अंगणामध्ये गुप्त रूप येऊन बसला होता आणि कृष्ण अंगणामध्ये टाकण्याचीच संधी बघत होता, वाट बघत होता. महाराज कृष्णाला कधी या अंगणामध्ये टाकते आणि मी कधी गाडा होतो आणि कधी कृष्णाच्या अंगावर जातो, आणि ती त्या वेळाची तो काळाची वाट बघत होता. नेमकं यशोदा मातेनं सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हाच्या तिरिंबीला कृष्ण भगवंताला छोटाच असताना पलंग आहे, छोटी त्याच्यावर गादी आहे आणि त्याच्यावर टाकून आणि त्याच्यावर पांघरून टाकलं आणि यशोदा माता काम करीत असताना ती संधी शक्तासुराने साधलेली आणि गाडा होऊन कृष्णाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. सरसावणी बळे सवेग रगडू पाहे हरीचे अंग. हो. जवळ येता श्रीरंग चरण झाडी आवळीला. चरण झाडी आवलीला. कृष्ण भगवंताची लीला आहे महाराज. होय, लीला लाघवी भगवंत आहे तो. अशा प्रकारची लीला दाखवतो. हा शक्तासूर मोठाची मोठा गाडा झाला महाराज. गाडा झाला न गाडा कडाडाडाडा धडाडाडा करीत आला. कृष्ण भगवंतानं पाय झाडला. पाय झाडल्याबरोबर झालं काय, नगमस्तकी पडता वज्र चुर होणी जाय समग्र. हो, तैसा चरण घाते शक्तासूर पिष्ट केला हरीने. पेष्ट केला हरीने. भगवंतानं शक्तासूर कसा पीठ करून टाकला, जशा पद्धतीनं वज्र पर्वतावर टाकावा आणि पर्वताचं पीठ व्हावा. होय, पायलीभर धान्य चक्कीमध्ये टाकावा, खाली काय येतं, पीठच येतं. आणि तशा पद्धतीने नुसता भगवंतानं पाय झाडला. पाय झाडल्याबरोबर शक्तासुराचे तुकडे तुकडे, गाडीचे तुकडे तुकडे झाले, काही शिल्लकच राहिलं नाही. अशा प्रकारे भगवंताची लीला आहे महाराज. होय, अशा प्रकारे भगवंताने केलेला आहे. लागता हरीचा चरण प्रहार प्राण सोडी शक्तासूर. उद्धरिला दैत्य दुराचार चरण स्पर्शे भगवंते. चरण प्रसे भगवंते. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. होय, भक्ताला त्याच पायापाशी संरक्षण आहे महाराज, आणि दुर्जनाला त्याच पायानं संपवतो. म्हणून एक ठिकाणी महाराज म्हणतात, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्याच पायानं दुर्जनाचा संहार केला आणि त्याच पायापाशी भक्ताचं संरक्षण भगवंत करतो. अशी लात मारली. एका लाता सरसर तुकडे तर झाले आणि प्राणही निघून त्याचा गेला. अशा प्रकारे पूर्वी केला हिरवे उद्धार आता चरण उद्धारिला शक्तासूर. गाड्याचा झाला चोर तो माया बाहेर पातली. पूर्वी केला हिले उद्धार आता चरणी उद्धरिला शक्तासूर. गाड्याचा झाला चोर तो माया बाहेर पातली. तो माया बाहेर पातली. राम अवतारामध्ये अहिल्याचा उद्धार केला महाराज त्याच पायाने. आणि या कृष्ण अवतारामध्ये ह्या शक्तासुराचा वध केला, तिचा उद्धार केला. राम अवतारामध्ये तिचा उद्धार केला आणि याचा वध केला. होय, मारलं तरी उद्धार आणि दर्शन दिलं तरी उद्धार महाराज. होय, मारलं तरी उद्धार, पाय मारला तरी उद्धार आणि पायाचं दर्शन दिलं तरी उद्धार. अहिल्याला नुसती पायाची धूळ लागली, अहिल्याचा उद्धार केला. होय, आणि ह्याला लात मारली, याचा तर भुगा केला, ह्याचा प्राण गेला पण मोक्षाला पाठविला. अशा प्रकारे आणि ज्यावेळेस शक्तासुराला लात मारली, आता गाडा झाला होता, केवढा झाला होता आता त्यांनाच माहिती केवढा झाला होता. ते लात मारल्याबरोबर मोठ्यानं आवाज आला. कशाचा आवाज आला म्हणून यशोदा माता बाहेर आल्या. बघू लागल्या काय, नंदाला बाहेरून तो गाड्याचे झालेसे चूर्ण. हो. मिळाले सकळ गवळी जन आश्चर्य करती ते धवा. यशोदा माता घरातून बाहेर आली. कशाचा आवाज आला? यशोदा मातेनं बघितलं गाड्याचा चुरा झालेला. नंदराजेही बाहेरून आलेले.
नंदराजाने बघितलं, अरे गाडा इथं कसा आला, मोडून कसा गेला. हो, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. होय. किती नवल करू लागले. आता कानोबाचं कोड कुणाला कळणार आहे. सगळेजण नवल करू लागले. म्हणले गाडा भुगा झालाच कसा, गाडा इथं आला असन कसा, गाडा भुगा झाला कसा. अशा प्रकारे सगळेजण नवल करतात.